मुलांना आपण द्रव्याचे मोजमाप या पाठाच्या दरम्यान असणारे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे 4 टास्क आहे: सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरे. त्यापैकी आपण पहिला जो टास्क पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून पाहणार आहोत की त्या सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते बघण्याचा प्रयत्न करूया. इथे बघा, तुम्हाला जो आपला पहिला टास्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत. हे 2 पर्यायापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. तर आता सुरुवात करूया आपल्या सरावाच्या पहिल्या प्रश्नाचा. जो आपला पहिला टास्क आहे, तुम्ही रेडी आहात? चला, मला खात्री आहे तुम्ही रेडी असणार. प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही सज्ज आहात. चला आपण सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रश्न आहे, रासायनिक बदल होताना पदार्थांचे डॅश डॅश बदलतो. काय बदलतो? बघा, रासायनिक बदल होताना जो पदार्थांचे डॅश डॅश बदलते, काय बदलते? संघटन बदलते का वजन बदलते? तर आपण बरोबर शिकलो की जेव्हा रासायनिक अभिक्रिया होत असते, की जेव्हा रासायनिक जेव्हा बदलतो तेव्हा पदार्थाचं काय होतं आहे मुलांनो? आकार बदलतो का वजन बदलतं? तर नाही, तर त्याचं संघटन होतं. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे की रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन होते. आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारी डॅश डॅश हे मूलक नसतात. मग आता धनप्रभारी कोण आहे? मग आपण पाहणार की न्यूट्रॉन आहे का प्रोटॉन आहे? तर आपण पाहिलं आहे की जे इलेक्ट्रॉन आहेत ते मायनस आहे आणि प्रोटॉन आहेत ते धन आहेत, म्हणजे ते प्लस आहे. आणि म्हणून जे आपले ते उत्तर 2 ऑप्शन आहे, न्यूट्रॉन आहे का प्रोटॉन आहे? तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे, अणूच्या केंद्रकामध्ये धनप्रभारी हे प्रोटॉन हे मूलक असतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण डॅश डॅशने ठरवलेल्या मूलद्रव्याची संज्ञा वापरतो. मग कोणी ठरवल्याची संज्ञा वापरतो? मग जॉन डाल्टन यांचे शास्त्रज्ञांनी वापरतो का IUPACच्या माध्यमातून ज्या आधुनिक काळामध्ये ज्या संज्ञा वापरल्या जातात त्याच्या माध्यमातून? तर आपलं यापैकी जे योग्य उत्तर आहे, आज आपण जे संज्ञा वापरतो त्या आपण डॅश डॅशने कोणी, तर आपण IUPACने ठरवलेल्या मूलद्रव्यांच्या संज्ञा वापरतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान हे डॅश डॅश आहे. मग सापेक्ष वस्तुमान किती आहे? 14 आहे का 12 आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, नायट्रोजन अणूचे जे सापेक्ष वस्तुमान आहे ते मुलांना किती आहे? 14 आहे. आपण पाठ शिकताना पाहिलं होतं आणि म्हणून जे आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सिजन व नायट्रोजन ही मूलद्रव्ये डॅश डॅश अवस्थेत आढळतात. मग ऑक्सिजन आणि नायट्रोजन ही मूलद्रव्ये कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात? मग तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक अणुरेणू आढळतात का द्विअणुरेणूमध्ये आढळतात? तर आपण पाहिलं होते की 2 अणुरेणूमध्ये आढळतात. ती एकाच एक जी जोडलेली असतात आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, ऑक्सिजन आणि जो नायट्रोजन आहे ही मूलद्रव्ये मुलांना द्विअणुरेणूमध्ये आपल्याला जोडलेले असतात, अवस्थेमध्ये आढळतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऋणप्रभारित आयनांना डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? जे ऋणप्रभारित आयन आहे, कॅटेनायन म्हणतात का इथे अनायन म्हणतात? तर यापैकी आपल्याला उत्तर माहिती आहे, जे ऋणप्रभारित आहेत त्यांना आपण साहजिकच काय म्हणतो? अनायन म्हणत आहोत. पण जे धन आहेत त्यांना आपण कॅटेनायन म्हणत आहोत आणि म्हणून जे आपलं इथे एक उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅटायनांना डॅश डॅश मुलके म्हणतात. मग कोणते म्हणतात? आम्लरी धर्मी म्हणतात का आम्लधर्मी म्हणतात? म्हणजे कॅटायनान आहे त्यांना काय आपण म्हणणार आहोत? आम्लधर्मी म्हणणार आहोत. आम्लधर्मी मुलके आहेत. परंतु जे मुलांना आयनन आहे त्यांना आपण आम्लधर्मी म्हणणार आहोत. मग इथे जर अनायन असं तर आपण इथे आम्ली धर्म लिहिलं असं, पण इथे कॅटायनान आहे म्हणजे इथे आम्लारी धर्म आहे. या दोघांमधला फरक आपण समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपला जो नेक्स्ट घटक आहे, काही मूलद्रव्याचे जे अणू आहे ते वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतात. अशा वेळी त्यांची जी संयोजन डॅश डॅश होते. काय होते? परिवर्तित होते का रासायनिक होते? तर काय आपलं जे करेक्ट आन्सर आहे की जे काही मूलद्रव्याचे अणू वेगवेगळ्या संख्येने जे इलेक्ट्रॉन देतात आणि घेतात, मग अशा त्या संयोजन काय म्हटले जात आहे? परिवर्ती असे म्हटले जात आहे आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पारा या मूलद्रव्याची जी संज्ञा आहे ती डॅश डॅश आहे. मग पारा या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? HG आहे का PR आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे, पारा या मूलद्रव्याची जी संज्ञा आहे ती काय आहे मुलांना? PR आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा एखाद्या मुलकामध्ये प्रभारित असा अणूचा गट असतो तेव्हा त्याला डॅश डॅश मूलक म्हणतात. आता जेव्हा एखाद्या गटामध्ये किंवा एखाद्या मुलकामध्ये प्रभारित असा अणूचा जेव्हा गट असतो तेव्हा त्याला आपण साधं म्हणणार का? तर नाही, त्याला आपण संयुक्त म्हणणार आहोत. म्हणून जे आपलं योग्य उत्तर 2 पर्याय, साधे किंवा संयुक्त. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे संयुक्त मूलक असे आपण त्याला म्हणणार आहोत. हे आपल्या इथे
करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून जो आपला पहिला टास्क आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत आपला जो दुसरा टास्क आहे जो खेळ आहे. त्या खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तर पाहणार आहोत. ती कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नोत्तर पाहणार आहोत. इथे तुम्हाला जो खेळ दिलेले आहे, जो क्रिकेटचा आहे, गिटारचा आहे, माकड टोपीवाल्याचा आहे, गाडीचा आहे, गणपतीचा आहे, मग या सर्व खेळापैकी आपण चूज करणार आहोत. आज आपण गाडीचा खेळ खेळणार आहोत. गाडीच्या खेळातून आपण पाहणार आहोत की या पाठाच्या दरम्यान असलेले जे फिलअप्स म्हणा किंवा एका वाक्यातली उत्तरे म्हणा ती कोणती आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे आपण सुरुवात करणार आहोत. तर त्याचप्रमाणे तुम्हाला इथे जो प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नासाठी जे असलेले उत्तर आहे तुम्हाला ते 4 ऑप्शनमध्ये ते दिलेले आहे. त्यापैकी आपलं एक करेक्ट आन्सर आहे. त्या करेक्ट आन्सरवर आपण क्लिक केल्यावर ही गाडी काय होणार आहे, सुरू होणार आहे. आणि जर उत्तर चुकीचं असेल तर गाडी बंद पडणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना. आपला पहिला प्रश्न आहे, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे जे वजनी प्रमाण आहे ते डॅश डॅश असते. मग किती वजनी प्रमाण आहे, तुम्हाला 4 ऑप्शन आहे. 1:2 आहे, 3:8 आहे, 1:8 आहे का 4:1 आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, पाण्यातील जे हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण आहे ते किती आहे मुलांनो, 1:8 हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, करेक्ट चावी आपण देणार आहोत. जी आपली इथे 4 चाव्या आहेत, जे आपलं करेक्ट आन्सर आहे त्या चावीवर आपण बटनावर क्लिक करणार आहोत आणि गाडी सुरू होणार आहे. झाली सुरू, बरोबर. तर अशा प्रकारे आपलं जेव्हा करेक्ट आन्सर असणार आहे तेव्हा गाडी सुरू होणार आहे. आपलं जे सेकंड क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य संदर्भ अणु मूलद्रव्यातील नाही. आता संदर्भ अणु आहे ते मूलद्रव्यामध्ये नाही. मग मूलद्रव्यामध्ये कोणता अणु बसत नाहीये, मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. सोडियम बसत नाही, कार्बन आहे, हायड्रोजन आहे का नायट्रोजन आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जो मूलद्रव्य संदर्भ अणु हा मूलद्रव्यात बसत नाही तो कोणता आहे, सोडियम आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन, नायट्रोजन हे सर्व मूलद्रव्यात बसतात परंतु सोडियम बसत नाही. आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आपण करेक्ट चावीवरती आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रव्य अक्षतेचा जो नियम आहे तो डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडला आहे. आता तुम्हाला इथे काही 4 शास्त्रज्ञांची नावं दिली आहेत. त्या 4 शास्त्रज्ञांपैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. आपण ते नावं वाचणार आहोत. आपले 4 पर्याय आहेत. मग आपण पाहणार आहोत. आपलं पहिला आहे थॉम्सन, जे थॉम्सन, सेकंड आहे ब्रूस, थर्ड आहे अंत्वन लेविझिये आणि चौथा आहे डाल्टन. आता द्रव्य अक्षतेचा जो नियम आहे तो कोणी मांडलेला आहे, तर या 3ही शास्त्रज्ञांनी मांडलेला नाही आहे. मग आपलं जे तर आपला जो योग्य करेक्ट आन्सर आहे तो कोणता असणार आहे, जो द्रव्य अक्षतेचा जो नियम आहे तो अंत्वन लेविझिये या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे, योग्य चावी देऊन आपण आन्सर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुची त्रिज्या ही अणुचा डॅश डॅश ठरवते. अणुची त्रिज्या काय ठरवते, मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. आकार आहे, अणुअंक आहे, रासायनिक गुणधर्म आहे का इलेक्ट्रॉनची संख्या आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, अणुची त्रिज्या ही अणुचा काय ठरवते आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. नाही अणुअंक ठरवते, नाही रासायनिक गुणधर्म, नाही इलेक्ट्रॉनची संख्या. तर अणुची त्रिज्या ही अणुचा आकार ठरवते, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरावर क्लिक करणार आहोत आणि गाडी जळणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना डॅश डॅश इलेक्ट्रॉन म्हणतात. मग काय म्हणतात, मूलद्रव्याच्या जे बाह्यतम कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय म्हटलं आहे. मग आपल्या बघा इथे 4 ऑप्शन आहेत. मुक्त इलेक्ट्रॉन म्हटलं आहे, संयुज इलेक्ट्रॉन म्हटलं आहे, कॅटॉयन इलेक्ट्रॉन म्हटलं आहे का अनायन इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, मूलद्रव्य बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनना आपण काय म्हणत आहोत, संयोज इलेक्ट्रॉन म्हणत आहोत. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे. आणि म्हणून इथे करेक्ट आन्सर आपण क्लिक करणार आहोत. या प्रकारेचं दोन्ही आन्सर आहे की त्याला मुक्त इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत, परंतु त्याचे आपलं जे आन्सर आहे ते आन्सर आपण दिलेलं आहे संयुज इलेक्ट्रॉन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या पदार्थाचे जे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व डॅश डॅश बेरीज होईल. म्हणजेच काय की जर एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या ज्या एका रेणूमधील असलेले रेणूमधील सर्वची बेरीज किती आहे, म्हणजे कोणती आहे. मग अणुची आहे, अणुच्या अंकाची आहे का अणुच्या वस्तुमानाची आहे का मूलद्रव्याची आहे. मग यापैकी आपलं उत्तर आहे नाही अणुची, नाही अणुच्या अंकाची, नाही मूलद्रव्याची. तर एखाद्या पदार्थाचे जे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणुच्या वस्तुमानाची जेव्हा बेरीज होय अशा त्याचे जे आन्सर आहे. आणि म्हणून आपण करेक्ट आन्सर करेक्ट चावीवर आपण
क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोल हे संयुगाच्या डॅश डॅशचे पद्धतीतील एकक आहे. मग कशाच्या पद्धतीचे एकक आहे, कोणत्या पद्धतीचे एकक आहे मोल? मग अणुवस्तुमानाचं आहे, अणुरेणूचं आहे, अणुअंकाचं आहे का रेणू वस्तुमानाचं आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे रेणू वस्तुमानाचं आहे. आणि म्हणून मोल हे संयुगाच्या रेणू वस्तुमानाच्या पद्धतीतील एकक आहे, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात डॅश डॅश. मग काय होत नाहीये? वाढ किंवा घट होत नाहीये का? वाढ होते का? वाढ किंवा घट होते किंवा घट होते? आता हे काय होणार आहे की जेव्हा कोणती रासायनिक जेव्हा अभिक्रिया होत आहे, जेव्हा दोन पदार्थ एकमेकांमध्ये जेव्हा अभिक्रिया करत असतात त्या द्रव्याच्या वजनामध्ये काय होत आहे? त्यांनी सांगितले की वाढ होते का किंवा वाढ किंवा घट होते का किंवा ते घटच होते का? तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे वाढ किंवा घट देखील होत नाही. त्याच्यामध्ये वाढही होत नाही आणि त्याच्यामध्ये ते घटतही नाही. हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे आणि त्याच्यामुळे आपण योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार. बघा गाडी कशी सुसाट गेलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेल्या डॅश डॅशमुळे असते. तर अणूचे जे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकामध्ये कोणत्या गोष्टीमुळे एकवटलेले आहे? कोणत्या दोन गोष्टीमुळे? प्रोटॉन का प्रोटॉन व न्यूट्रॉन का न्यूट्रॉन का इलेक्ट्रॉन? मग ह्या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर काय की जे बघा केंद्रकामध्ये कोण आहे? नुसते प्रोटॉन आहेत का? नुसते न्यूट्रॉन आहेत का? तर नाही. मग प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोन्ही आहेत ना, म्हणून अणूचे जे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकात एकवटलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यामुळे हे असते. म्हणजे जे अणूचे वस्तुमान आहे केंद्रकात एकवटलेल्या प्रोटॉन न्यूट्रॉनमुळे अणूचे वस्तुमान आहे. आणि म्हणून जे आपलं इथं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम अणूचे जे इलेक्ट्रॉन जे स्वरूपण आहे ते 281 आहे. व त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे सोडियम अणूचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण जर 281 आहे म्हणजे मग याचा अर्थ काय आहे? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, आपण ते वाचणार आहोत. सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षेत 1 आहे. सोडियमचा अणू हा 1 स्तर देतो. सोडियम अणूची संख्या 1 आहे. हे सर्व पर्याय बरोबर आहेत. आता बघा इथे तिन्ही जर ऑप्शन तुम्ही नीट बघितले तर त्याचा सर्वांचा अर्थ 1 आहे. सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षेत किती आहे? 1 आहे. सोडियमचा अणू किती आहे? 1 आहे. आणि सोडियमची संयोजक किती आहे? 1 आहे. म्हणजे हे सर्व ऑप्शन कसे आहेत? सारखे आहेत. म्हणजे सर्व पर्याय हे बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपले 10चे 10 प्रश्न उत्तर इथे सोडून झालेले आहेत. आता आपण पाहणार जो आपला तिसरा टास्क आहे जो परीक्षेचा, त्या परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ती देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून. इथे देखील खेळाच्या माध्यमात प्रमाणे तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी आपला इथे एक करेक्ट आन्सर असणार आणि योग्य आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. चला आपण टास्कला सुरुवात करणार आहोत. आपण पहिला प्रश्न आहे, अणुची त्रिज्या ही अणूचा डॅश डॅश ठरवते. मग काय ठरवते अणुची त्रिज्या? आकार ठरवते, रासायनिक गुणधर्म ठरवते, अणुअंक ठरवते का इलेक्ट्रॉनची संख्या ठरवते? तर यापैकी अणूची जी त्रिज्या आहे ती काय ठरवते मुलांनो? आकार ठरवते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपलं जो पुढचा आहे, पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य संदर्भ अणू मूलद्रव्यातील नाही आहे? मग कोणते मूलद्रव्य नाही आहे? मग आपलं 4 ऑप्शन आहे, सोडियम आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे आणि नायट्रोजन आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे सोडियम. हे आपले करेक्ट आहे की आपलं पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य संदर्भ अणू मूलद्रव्यात नाही? तर सोडियम हे मूलद्रव्य संदर्भात नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रव्य अक्षतेचा नियम हा डॅशच्या शास्त्रज्ञाने मांडला. मग कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? मग तुम्हाला शास्त्रज्ञांची नावं दिली आहेत. जे थॉमस आहे, अँथोनी लिव्हजेल आहे, प्रूस्ट आहे का जॉन डाल्टन आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना अँथोनी लिव्हजेल हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे. द्रव्य अक्षतेचा नियम हा अँथोनी लिव्हजेल याने शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना डॅश डॅश इलेक्ट्रॉन म्हणतात. मग काय म्हणतात? मुक्त इलेक्ट्रॉन, कॅटायन, संयोजी इलेक्ट्रॉन का अनायन? तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे त्यांना आपण म्हणणार आहोत संयोजी इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत आणि म्हणून आपलं इथं आन्सर हे करेक्ट आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम अणूचे इलेक्ट्रॉनचं स्वरूपण 281 आहे. तर याचा अर्थ असा होतो काय? असा होतो तुम्हाला 4 पर्याय आहे. मग या 4 पैकी आपलं कोणतं करेक्ट आन्सर असणार आहे आपण वाचणार आहोत. पहिलं आहे सोडियम अणूच्या बाह्यतम कक्षात 1 आहे. सोडियमची संयोजक 1 आहे. सोडियमचा अणू 1 अस्त्र आहे देतो, 1 अस्त्र देतो आणि सर्व पर्याय बरोबर आहे. तर यापैकी आपल्या मुलांना पाहणं की 1 1 1 आलेलं आहे म्हणजेच हे सर्व पर्याय बरोबर आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात काय होते?
मग पहिला ऑप्शन आहे वाढ किंवा घट होत नाही, वाढ किंवा घट होते, किंवा वाढच होते किंवा घटच होते. तर यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर काय आहे तुम्हाला माहीत आहे. तर यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर आहे, कोणतीही रासायनिक जेव्हा अभिक्रिया होत असते तेव्हा त्याच्यामध्ये वाढ किंवा घट होत नाही आहे. म्हणजे आपल्या त्याच्या वजनात वाढ होत नाही किंवा त्याच्या घटही होत नाही. मग आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण हे डॅश डॅश असते. मग किती आहे पाण्यातील हायड्रोजनचे वजनी प्रमाण किती आहे? मग इथे 1:2 आहे, 1:8 आहे, 3:8 आहे का 4:1 आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, पाण्यातील हायड्रोजन ऑक्सिजनचे वजनी प्रमाण हे 1:8 हे आपलं वजनी प्रमाण असणार आहे आणि हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोल हे संयुगाचे डॅश डॅश पद्धतीतील एकक आहे. मग कोणत्या पद्धतीचे एकक आहे? अणुवस्तुमानांकाचं, अणुअंकाचं का अणुरेणूचं का रेणुवस्तुमानाचं? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मोल हे संयुगाच्या रेणुवस्तुमानाची पद्धतीतील एकक आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या पदार्थाची रेणुवस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व डॅश डॅश बेरीज जर म्हणजे काय आहे? मग अणुची, अणुच्या वस्तुमानाची, अणुच्या अंकाची का मूलद्रव्याची? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे एखाद्या पदार्थाची रेणुवस्तुमान म्हणजेच काय आहे? त्याच्या एकूण रेणूमधील सर्व अणुच्या वस्तुमानाची काय आहे ही बेरीज आहे, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेल्या डायडॅशमुळे असते. जे अणुचे जे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकात एकवटलेल्या कोणत्या गोष्टीमुळे आहे? प्रोटॉनमुळे आहे, न्यूट्रॉनमुळे आहे, प्रोटॉन न्यूट्रॉनमुळे आहे का इलेक्ट्रॉनमुळे आहे? तर जे आपले योग्य उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन गोष्टीमुळे काय आहे त्याच्या अणुचे वस्तुमान काय आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण परीक्षेच्या माध्यमातून देखील ही 10चे 10 प्रश्न सोडवले आहेत. सराव, खेळ परीक्षाची प्रश्नोत्तर ही 10-10 मार्काची प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. आता आपला जो शेवटचा टास्क आहे त्या टास्कबद्दल आपण मुलांना पाहणार आहोत. जो प्रश्नोत्तराचा जो टास्क आहे त्याच्यामध्ये काही लघुत्तरी प्रश्न आहे, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जो आपला शेवटचा टास्क आहे, चला तर सुरुवात करूया. आपला जो शेवटच्या टास्कला आपण सुरुवात करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे बघा इथे दिला आहे की पहिला जो प्रश्न आहे द्रव्य अक्षतेचा नियम लिहा. की आपलं क्वेश्चन्स आहे की जो आपला प्रश्न द्रव्याचं मोजमापन आहे. मग द्रव्य अक्षतेचा नियम आहे तो कोणता आहे? बघा इथे दिला आहे की ते रासायनिक अभिक्रिया जेव्हा होत असताना अभिक्रियकाचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतील निर्माण होणारे उपपदार्थाचे एकूण जे वजन आहे ते सारखेच असते, तेव्हा त्याला द्रव्य अक्षतेचा नियम असे म्हटले जाते. बघा पुन्हा एकदा पाहणार आहोत. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियकांच्या एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेमध्ये होणारे जे उत्पादिताचे जे एकूण वजन आहे हे जेव्हा सारखेच असते वजन, तेव्हा त्याला काय म्हणणार आहोत? द्रव्य अक्षतेचा नियम म्हणणार आहोत. हे आपले इथे करेक्ट आन्सर आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुची त्रिज्या या विषयी माहिती आहे. अणुची त्रिज्या कशी आहे? अणुची त्रिज्या ही त्याच्या आकारावरून असते. बघा अणुचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणुमधील अणुची जी त्रिज्या आहे म्हणजेच अणुचे केंद्रक आहे. अणुची जी त्रिज्या आहे त्याच्या आकारावरून ठरते व त्याच्या स्वतंत्र अणुमध्ये अणुची जी त्रिज्या म्हणजेच अणुचे केंद्रक बाह्यतम कक्षा यातील जे अंतर आहे अणुची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये मोजली जाते. अणुची जी त्रिज्या ही कशामध्ये मोजली जाते? ती नॅनोमीटरमध्ये मोजली जाते. अशा प्रकारे अणुची त्रिज्याविषयी आपण माहिती दिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर अणुवस्तुमान म्हणजे काय की अणुचे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकात एकवटलेल्या केंद्रक असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्यावरती संख्येला आपण काय म्हणणार आहोत? अणुवस्तुमान म्हणणार. म्हणजे अगदी सोपं आहे. अणुवस्तुमान म्हणजे काय की अणुवस्तुमान म्हणजे अणुचे वस्तुमान हे त्याच्या केंद्रकामध्ये असलेल्या वटलेल्या किंवा एकवटलेल्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या अणुवस्तुमानकाला काय म्हटले जात आहे? अणुवस्तुमानांक असे म्हणत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रासायनिक संयुगे कशी तयार होतात? आता त्यांनी विचारले रासायनिक संयुगे जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकमेकाशी संयोग पावतात, जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे जे अणू आहेत ते एकमेकाशी जेव्हा संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे जे अणू आहेत ते एकमेकाशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचे रेणू हे तयार होतात. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुगे तयार होतात. हे आपल्या इथे आन्सर आपण दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एकीकृत अणुवस्तुमानाचे एकक व मूल्य सांगा. तर एकीकृत अणुवस्तुमानाचे मूल्य काय आहे? अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान वापरतात. म्हणजेच या एककाला डाल्टन म्हणतात. म्हणजे त्याची संज्ञा ही डाल्टन पद्धतीमध्ये दिली आहे. म्हणजेच एक डाल्टन म्हणजेच किती आहे? 1.660 लाख
53,904 आहे. म्हणजे इथे ते दिलेलं आहे ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे ते किती दिलेलं आहे की ते 1,660,53,904 अशा प्रकारे ही संख्या असायला पाहिजे, परंतु इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून इथे किती येणार आहे, 0 येणार आहे, म्हणजे 904 असणार आहे. गुणिले 10चा वर्ग वजा 27 kg. तर अशा प्रकारे एकीकृत दर्शवण्याची जी एकक आहे ही अशा पद्धतीमध्ये इथे दर्शवलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे दर्शवतात. मग रसायनशास्त्रामध्ये एखादे मूलद्रव्य कशा प्रकारे, बघा प्रत्येक मूलद्रव्य संज्ञेने दर्शवले जाते. जसं मागे रसायनशास्त्रामध्ये जे मूलद्रव्य आहे ते काय, त्यांना काही संज्ञा दिल्या गेल्या आहेत, ते संज्ञेने दर्शवले जाते. संज्ञेतून जे पहिलं व दुसरं जे विशिष्ट अक्षराने ते लिहिलं जातं, जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटलमध्ये असेल, जे दुसरं आहे ते स्मॉल लेटरमध्ये लिहिलं जातं. बघा प्रत्येक मूलद्रव्य संज्ञेने दर्शवले जाते. संज्ञेचे जे पहिले व दुसरे जे विशिष्ट अक्षर असते, पहिले अक्षर हे मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर हे लहान लिपीमध्ये लिहिले जाते. अगदीचे सोपं उत्तर आहे की रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे आहे तर ते संज्ञेच्या मार्फत लिहिले जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पदार्थाचा मोल म्हणजे काय, उदाहरण सहित स्पष्ट करा. आता पदार्थाचा मोल म्हणजे आपण शिकलेले आहोत. मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिच्या ग्रॅममध्ये वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्य एवढेच असते. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे तर 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच किती आहे, 1 मोल ऑक्सिजन होय. आता हे उदाहरण सकट दिलं आहे. पदार्थाचा मोल म्हणजे काय, तर हे आपलं जे उदाहरण आहे ते इथपर्यंत आहे की मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्राममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मूल्य एवढेच असते. हे आपल्या इथे करेक्ट आहे. मग त्याचं उदाहरण मग हे ऑक्सिजन. मग ऑक्सिजनच्या रेणूमधील जे वस्तुमान आहे ते जर 32 असेल तर जर 32 आहे तर 32 ग्रॅम हे ऑक्सिजन म्हणजेच काय आहे, 1 मोल ऑक्सिजन होय. हे आपल्या इथे उदाहरणाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपला पुढचा आहे, मुलके कशास म्हणतात व त्याचे प्रकार कोणते. तर मुलके कशास म्हणतात बघायचे दिलेले आहे. आपण पाहिलं आहे की जे आधुनिक संयुगाचे 2 घटक असतात ते स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. बघा इथे काय दिलेलं आहे, जे आयनिक संयुगाचे 2 घटक असतात ते स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, त्यांना मुलके असे म्हटले जाते. मग कॅटायन आम्लधर्मी मुलके म्हणतात. जे कॅटायन आहे ते आम्लारी धर्मी मुलके आहेत व अनायन हे आम्लधर्मी मुलके असतात. हे देखील आपलं पाठ झालेलं आहे की जे धनप्रभारित आहेत त्यांना कॅटायन म्हणतात, जे ऋणप्रभारित आहेत त्यांना काय म्हटले जाते, अनायन म्हटले जाते. तर अशा प्रकारे मुलके कशाच म्हटले आपलं क्लिअर झालं आहे. व त्याचे प्रकार देखील 2 प्रकार पडतात, एक कॅटायन आणि एक आयनायन आहे. तर मुलके कशाचे, आधुनिक संयुगाचे जे 2 घटक असतात ते स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा भाग घेतात तेव्हा त्यांना काय म्हटले जाते, मुलके असे म्हटले जाते. आणि त्याचे 2 प्रकार म्हणजे एक कॅटायन आणि एक अनायन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील संयुगाची रासायनिक सूत्रे लिहा. आता रासायनिक सूत्रे बघा ही अशा प्रकारे आहे, ते दिलेले आहे. मूलद्रव्य आहे आणि संज्ञा आहे. मग सोडियम सल्फेट ही जी पहिली आहे, सोडियम सल्फेटला Na2SO4 आहे. पोटॅशियम जे नायट्रेट आहे त्यांना KNO3 आहे. जे फेरिक फॉस्फेट आहे त्यांना FePO4 आहे. जो कॅल्शियम ऑक्साईड आहे त्यांना CO आहे. जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे त्यांना AlOH3 आहे. तर अशा प्रकारे खाली संयुगाची जी रासायनिक संयुग आहे, काही रासायनिक संयुग इथे तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा आपण संज्ञा इथे दिलेले आहे. अखंड अंक कशाच म्हणतात व त्याचे मूल्य किती आहे. आता आपण हे देखील पाठ झालेलं आहे की कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमध्ये रेणूची संख्या ही निश्चित असते. बघा त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही पदार्थाचं जे 1 मोल आहे ते 1 मोल राशीमध्ये रेणूची जी संख्या आहे ती निश्चित असते. त्या संख्येला काय म्हणणार आहे, एवोगॅड्रो अंक असे म्हणणार आहोत. म्हणजेच Na एवोगॅड्रो अंक म्हणजे किती, 6.022 गुणिले 10चा वर्ग 23. तर अशा प्रकारे ही संख्या इथे दर्शवलेली आहे. एवोगॅड्रो म्हणजे काय आहे की कोणत्याही पदार्थ 1 मोल राशीमध्ये रेणूची संख्या ही निश्चित असते. त्या संख्येलाच काय म्हणणार आहोत, एवोगॅड्रो असे म्हणणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोडियम हे मूलद्रव्य एक संयोजक कसे आहे. आता त्यांनी सांगितले की सोडियम मूलद्रव्य कसे आहे की सोडियमचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे ते 281 आहे. तर ती Ie व सोडियमचा धन आयन तयार होतो. अशा प्रकारे जो सोडियम आहे तो अणुची क्षमता Ie देण्याची आहे. म्हणजे संयोग पावण्याची जी क्षमता आहे ती एक असल्याने त्याला एक संयोजी असे म्हटले जात आहे.
कळायला मुलांना सोडियम मूलद्रव्य एक संयोजी म्हणजे काय आहे, तशा प्रकारे मुलांना आपण हे उत्तर इथे दिलेलं आहे. तशा प्रकारे मुलांना आपला जो पाठ आहे, मुलांना द्रव्याचे जे मोजमाप आहे, या मोजमापाच्या आपण हर एक घटकाबद्दलचा आपण अभ्यास घेतलेला आहे. हर एक जे टॉपिक आहे जे आपण कव्हर केलेले आहे. संयुजा म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे घटक म्हणजे काय, कॅनायन म्हणजे कॅटायन म्हणजे काय, आयनायन म्हणजे काय, आणि त्याचप्रमाणे त्याची जे डाल्टन पद्धती म्हणजे काय, अशा अनेक जे सर्व टॉपिक या पाठामध्ये आले त्या पाठांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. आपण घटक जे कव्हर केलेले आहेत टॉपिक, आणि त्याचप्रमाणे चित्रीकरणाच्या माध्यमातून स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुलांना या पाठात असलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे देखील कोणते आहेत त्याचे देखील स्पष्टीकरण मी तुम्हाला दिले आहेत. त्याचप्रमाणे या पाठात असलेलं जे काही पाठात असलेले जे स्पष्टीकरण आहे ते अगदी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं आहे आणि ते तुम्हाला समजलं आहे मला खात्री आहे. तसेच भेटू एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.